तर मोठ्या प्रमाणात सिम कार्ड आणि तुम्ही मोबाईल जप्त केले, काय सांगाल? ठाणे आयुक्तालयाच्या सायबर सेल विभागाने एक नुकतीच जी अनेक चांगली कामगिरी केलेली आहे. माननीय पोलीस आयुक्त श्री आशुतोष डुमरे, सहपोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण साहेब, ॲडिशनल CP क्राईम उगले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर सेलने एक महत्त्वाचं जे आहे या सायबर क्राईम्स घडणारे जे आहेत त्याच्यामध्ये एक मोठं युनिट जे आहे डिटेक्ट केलेलं आहे. आपल्याला बऱ्याच वेळा जे आहेत टेलिफोनवरनं भीती दाखवून किंवा तुम्ही कुठला तरी एखादा शेअर ट्रेडिंगमध्ये तुम्ही इन्व्हॉल्व्ह व्हा, तुम्हाला खूप पैसे मिळतील, अशा पद्धतीचं प्रलोभन दाखवून लोकांची फसवणूक करण्याचे खूप सारे प्रकार जे आहेत हे अलीकडच्या काळात संपूर्ण महाराष्ट्र आणि भारतभरात घडण्यात आलेले आहेत. आपल्या ठाणे पोलिसांच्या सायबर सेलनी अशा पद्धतीने शेअर मार्केट फ्रॉड हे करणारे, शेअर ट्रेडिंग फ्रॉड या प्रकारचं इन्व्हेस्टिगेशन करताना एक मोठी जी आहे ब्रेकथ्रू त्यांनी मिळवलेला आहे. एक ही संपूर्ण इकोसिस्टीम जी आहे ही या सायबर फ्रॉडच्या मागे चालते हे तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे. आणि हे जे फ्रॉड करणारे लोक आहेत त्यांना सिम कार्ड प्रोव्हाइड करणारी एक मोठी गँग जी आहे ही आपल्याला हाताशी लागलेली आहे. सायबर सेलनी जवळपास एक 700 ते 800 फोनचा अभ्यास करून आणि त्याच्यानंतर ज्या कुठल्या फोन्सवरनं त्यांनी केलेले आहेत ते सगळे आयडेंटिफाय करून छत्तीसगडमध्ये एक मोठी कारवाई केलेली आहे. आणि आफताब डेबर आणि मनीष कुमार देशमुख हे 2 आरोपी जे आहेत ते ताब्यात घेतलेले आहेत. तसेच दिल्लीमधून भाईजान उर्फ हाफिज अहमद या आरोपीला देखील ताब्यात घेतलेलं आहे. हे 3 लोक जे आहेत हे आपले जे काही इनोसंट जे सिम कार्ड बायर्स आहेत त्यांचा डेटा इलिगल पद्धतीने त्यांच्याकडनं हस्तगत करून त्यांच्या नावाचा आणि त्यांच्या कागदपत्रांचा गैरवापर करून हे डुप्लिकेट त्यांच्या नावाचा वापर करून सिम कार्डचे बनवत होते. आणि हे अशा पद्धतीने सायबर फ्रॉड करण्यासाठी संपूर्ण देशभरात हे जे आहेत हे सिम कार्ड्स पाठवत होते. तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे की त्यांच्या ज्यावेळी रेड झाली त्यावेळी 800 ॲक्टिव्हेटेड सिम कार्ड्स हे आणि त्याच्यात व्हॉट्सअप इनेबल्ड होते, व्हॉट्सअप सुरू केलेलं होतं त्याच्यावर. आणि त्यांचा वापर जो आहे तो एक आठवडाभरात सुरू झाला असता वेगवेगळ्या युनिट्सला पाठवून त्यांच्या. तर त्यांच्याकडून आपल्याला बरीच महत्त्वाची माहिती देखील आपल्याला मिळालेली आहे. सदरचे सिम कार्ड्स हे भारतभरात सर्व राज्यांमध्ये त्यांच्याकडनं पाठवले जात होते. त्यांचे जे काही हे ज्या टोळ्या ज्या ऑपरेट करतात त्यांच्याशी यांचे संपर्क आहेत आणि त्याचाही तपास चाललेला आहे. त्याच पद्धतीने भारताबरोबर दुबई, कंबोडिया आणि चायना या ठिकाणी देखील हे जे आहेत ते सिम कार्ड्स पाठवत होते. कंबोडियामध्ये मध्यंतरी आपल्याला माहिती असेल अशा पद्धतीने काही जे भारतीय नागरिक जे आहेत त्यांना तिकडे डांबून ठेवून त्यांच्याकडून सायबर फ्रॉड्स कडून घेतले जातात असे प्रकार जो आहे हा निदर्शनास आलेला आहे. तर यामध्ये खूप चांगली कारवाई जी आहे हे ठाणे आयुक्तालयाच्या सायबर सेलनी केलेली आहे आणि ह्याच्यात अधिक तपास चालू आहे. हे सिम कार्ड कसे म्हणजे दुकाननं कसं बनवायचे, सिम कार्ड घ्यायचं, स्कॅन कसं करायचं? जे सर्वसामान्य नागरिक ज्यावेळी नवीन सिम कार्ड विकत घेतात तर त्यावेळी सिम कार्ड प्रोव्हायडर जे आहेत हे म्हणजे गैरमार्गाने त्यांचे 2-2 वेळा त्यांचे डिटेल्स घेत होते. त्यांच्या हाताचा ठसा एकदा न घेता 2-2, 3-3 वेळा घेत होते आणि त्यांच्या नावावर मल्टिपल सिम जनरेट करत होते असं प्राथमिक तपासात निदर्शनास आलेलं आहे. तसेच फिजिकल त्यांची जी कागदपत्र आहेत त्यांच्याही झेरॉक्स मारून ते 2-2, 3-3 वेळा वापरून त्यांच्याकडनं जनरेट करत होते असे निदर्शनास आलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये अधिक इन्व्हेस्टिगेशन चाललं आहे आणि अशा पद्धतीने त्यांनी आतापर्यंत किती सिम कार्ड्स प्रोव्हाइड केलेली आहेत याच्याबद्दल सुद्धा आम्ही तपास करतो. तर अशा प्रकारचे बरेच फ्रॉड होत आहेत, नागरिकांना आव्हान काय? मी सर्व नागरिकांना सांगू इच्छितो की आपण सगळ्यात पहिलं कुठल्याही भीतीला बळी पडू नका. आपल्याला फोन करून कोणा एजन्सीच्या नावाने किंवा आपल्या नावाचं कोणी कुठलं पार्सल सापडलेलं आहे, त्यात ड्रग्ज मिळालेला आहे, एवढे पैसे भरा, तेवढे पैसे ट्रान्सफर करा, अशा कुठल्याही धमकीला बळी पडू नका. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे वेगवेगळ्या विभागातल्या लोकांची नावं वापरून फसवणूक केली जाते. त्याच पद्धतीने पैशाची लालूच दाखवून की एखादा शेअर ट्रेडिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपल्याला इन्क्लूड केलं जातं, टिप दिल्या जातात आणि आपण खूप पैसे कमवाल थोड्या अवधीत असं आपल्याला आश्वासन केलं जातं, लालच दिली जाते आणि आपल्या सगळे पैसे जे आहेत ते काढून घेतले जातात. त्यामुळे अशा कुठल्याही प्रलोभनाला बळी पडू नये आणि आपल्याला हे जे आहे असं कुठलाही संशय आल्यास आपण ताबडतोब जे आहे लोकल पोलीस स्टेशनला संपर्क साधावा. अवेअरनेस म्हणून आपल्या नावाची सिम कार्ड इश्यू झाली, त्याला साईट वगैरे कुठला आहे याची माहिती कशी मिळू शकते? काय सांगितलं? एक टॅपकॉप नावाची सेंट्रल गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे, तिथंही आपण या संदर्भात जे आहे या संदर्भात माहिती प्राप्त करू शकता. त्याच पद्धतीने आपण लोकल सर्व्हिस प्रोव्हायडर जे आहेत त्यांच्या सेंटरला जाऊन आपल्या नावावर
त्या एअरटेल किंवा वोडाफोन किंवा बाकी जिओ यांची किती सिम कार्ड इश्यू झालेली आहेत याची सुद्धा माहिती प्राप्त करू शकतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.